आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण रोज वापरतो पण तिच्याबद्दल फारसा विचार करत नाही. आपल्या जुन्या चपला, बूट, सँडल्स आपण त्या टाकून देतो, पण त्यांचं पुढे काय होतं? त्या कुठे जातात? चला, आज आपण त्यांच्या या रहस्यमयी प्रवासाचा माग काढूया. आपण आपल्या जुन्या झालेल्या चपला कचराकुंडीत टाकतो आणि विषय संपला असं आपल्याला वाटतं. आपल्या नजरेआड झाल्या की झालं. पण खरंच ते अशा गायब होतात का? की त्या कुठेतरी एका कोपऱ्यात पडून राहतात वर्षानुवर्षे आणि आपल्या नकळत पर्यावरणासाठी एक मोठी डोकीदुखी बनतात? आपल्याला वाटतं की त्या नाहीशा झाल्या, पण सत्य हे आहे की आपली फेकलेली एक चप्पल पुढची 1000 वर्ष ह्या पृथ्वीवर तशीच्या तशी पडून राहू शकते. हो, 1000 वर्ष. म्हणजे ही काही तात्पुरती सोय नाहीये, ही एक अशी डोकेदुखी आहे जी आपल्या पुढच्या पिढ्यांनाही सहन करावी लागणार आहे. मग चला बघूया ही समस्या नक्की किती मोठी आहे. आपण जे रोज चालतो ना, त्या प्रत्येक पावलाचा पर्यावरणावर किती खोलवर परिणाम होतो याचा आपण कधी विचारही केला नसेल. आज आपण तेच समजून घेऊया. हा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. जगभरात दरवर्षी तब्बल 22 अब्ज म्हणजेच 2200 कोटी नवीन शूज बनवले जातात. म्हणजे जगातल्या प्रत्येक माणसामागे जवळजवळ 3 जोड्या. विचार करा, एवढ्या प्रचंड संख्येने बनणाऱ्या वस्तूंचं पुढे होतं तरी काय असेल? आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये? यातले तब्बल 95% शूज सरळ जातात कचराभूमीवर, म्हणजे डम्पिंग ग्राउंडवर. फक्त 5% शूज दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने जातात. याचा अर्थ जवळजवळ सगळेच शूज कचऱ्याचा डोंगर वाढवत आहेत. किती वाईट गोष्ट आहे ही, नाही का? आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की अरे, यावर काहीच उपाय नाही का? यांचं रिसायकलिंग का होत नाही? हे कोडं समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण याच्या उत्तरातच या समस्येचं मूळ दडलेलं आहे. साहजिकच आहे, नाही का? शूजमध्ये प्लास्टिक असतं, मग त्यांचं रिसायकलिंग का होत नाही? आपण प्लास्टिकच्या बाटल्या, कागद सगळं रिसायकल करतो, मग यांचं का शक्य नाही? चला, यामागचं कारण शोधूया. याचं कारण असं आहे की एक शूज म्हणजे काही एकाच वस्तूपासून बनलेला नसतो. तो एक प्रकारचं कॉकटेल असतो, ज्यात रबर, प्लास्टिक, फोम, कापड, सिंथेटिक लेदर, धातू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं चिकटवण्यासाठी वापरलेला डिंक असतो. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या घट्ट चिकटवलेल्या असतात की त्यांना वेगळं करणं खूपच कठीण आणि खूप खर्चिक काम आहे. आणि म्हणूनच जेव्हा हे असं मिश्रण कचराभूमीवर जातं तेव्हा काय होतं माहितीये? समजा आपण आज एक बूट फेकला, तर तो कुजायला सुरुवात कधी करेल? तब्बल 1000 वर्षानंतर. तोपर्यंत तो तसाच पडून राहणार, आपली जागा अडवून. आणि या चुकीच्या विल्हेवाटीमुळे पर्यावरणाचं जे नुकसान होतं ते खूप मोठं आहे. हे प्रदूषण आपल्या जमिनीवर, हवेत आणि पाण्यात इतकं खोलवर पसरतं की त्याचे परिणाम आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांनाही भोगावे लागतील. साधारणपणे आपल्या फेकलेल्या चपला 3 ठिकाणी जातात. सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 80 ते 90% चपला जातात कचराभूमीत. तिथे त्यातून मायक्रोप्लास्टिक झिरपून आपलं पाणी आणि माती दोन्ही खराब होतं. मग साधारण 5 ते 10% चपला जाळल्या जातात, ज्यामुळे विषारी धूर, घातक वायू आणि अगदी कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक हवेत मिसळतात. आणि रिसायकलिंग ते तर फक्त 1 ते 2%च होतं, म्हणजे जवळजवळ नाहीच. आणि ही गोष्ट खरंच खूप गंभीर आहे. जुन्या चपलांमधून जे मायक्रोप्लास्टिक्सचे छोटे छोटे कण निघतात ना, ते आधी आपल्या नद्यांमध्ये जातात, तिथून माशांच्या पोटात आणि मग त्या माशांमार्फत अन्नसाखळीतून सरळ आपल्या शरीरात. म्हणजे बघा, आपण जो कचरा बाहेर फेकतो तो फिरून फिरून परत आपल्यापर्यंतच येतो आणि आपल्या आरोग्यासाठी धोका बनतो. पण आता फक्त समस्येबद्दल बोलून काय होणार? चला, आता ह्यावर काय सकारात्मक उपाय आहेत ते बघूया. आपण आपल्या जुन्या चपलांना एक नवं, दुसरं आयुष्य कसं देऊ शकतो ते समजून घेऊया. आपल्या जुन्या चपलांची विल्हेवाट लावण्यासाठी ना, एक सोप्पा क्रम आहे. सगळ्यात पहिला आणि सर्वोत्तम पर्याय म्हणजे पुनर्वापर किंवा दान करणे, म्हणजे त्याला दुसरं आयुष्य देणं. दुसरा पर्याय, त्यांना दुरुस्त करून त्यांचं आयुष्य वाढवणं. तिसरा, त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या कामासाठी वापरणं. आणि सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे त्यांना खास रिसायकलिंग प्रोग्रॅममध्ये देणं. आपल्या भारतात अशा खूप चांगल्या संस्था आहेत जिथे आपण जुन्या पण वापरण्यासारख्या चपला देऊ शकतो. गुंज आणि ग्रीनसोल सारख्या संस्था या चपला दुरुस्त करून गरजू मुलांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. एवढंच नाही तर आपल्या जवळच्या NGO किंवा मंदिरांमध्ये सुद्धा आपण चांगल्या अवस्थेतल्या चपला देऊ शकतो.
आपल्या गल्लीतल्या मोची किंवा चांभाराकडे जाऊन चप्पल दुरुस्त करून घेणं हा इतका साधा पण इतका प्रभावी उपाय आहे ना. असं केल्याने चप्पलीचं आयुष्य तर वाढतंच, पण तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम थेट अर्ध्याने कमी होतो. विचार करा, एक छोटंसं पाऊल किती मोठा बदल घडू शकतं. पण खरा बदल आपल्या विचारात व्हायला हवा. आपण जे स्वस्त, फास्ट, फॅशनवाले शूज घेतो, जे लवकर खराब होतात, त्याऐवजी थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील, पण जास्त काळ टिकणारे, चांगल्या क्वालिटीचे शूज घ्या. म्हणजेच कमी खरेदी करा, पण जी काही कराल ती चांगली आणि विचारपूर्वक करा. आपला एक छोटासा निर्णयसुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण एका चपलेबद्दल योग्य निर्णय घेतो, तेव्हा आपण नकळतपणे पर्यावरणाच्या रक्षणात एक महत्त्वाचं पाऊल उचलत असतो. आणि हे किती महत्त्वाचं आहे ते या आकड्यावरून बघा. फक्त एका जोडीला कचराभूमीत जाण्यापासून वाचवलं तर आपण जवळपास 1 किलो कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन टाळतो. विचार करा, जर आपल्यापैकी प्रत्येकाने असं करायला सुरुवात केली तर हा बदल किती मोठा असेल. म्हणजे बघा, आपला एक छोटासा निर्णय किती गोष्टी करतो. तो कचरा कमी करतो, कार्बन उत्सर्जन घटवतो आणि त्याच वेळी एखाद्या गरजू व्यक्तीच्या पायाला आधार देतो. यात सगळ्यांचंच भलं आहे, नाही का? तर मग पुढच्या वेळी जुनी चप्पल फेकून देण्याआधी एक क्षण थांबा आणि विचार करा. तुमच्या या जुन्या चपलीचा पुढचा प्रवास काय असेल? कचराभूमीचा एक भाग की एखाद्याच्या पायांचा आधार? निर्णय पूर्णपणे आपला आहे. अशाच सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.